हे बघा किती सुंदर असा आपला मेथीचा थेपला झाला आहे बघा. मेथीचा पराठा बनवणार आहोत. त्यासाठी आपण इथे 2 कप मेथी घेतलेली आहे. हिला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवायचं आणि मग कट करून घ्यायची. थेपला बनवण्यासाठी आता आपण हे वाटण वाटणार आहोत. लसूण, हिरवी मिरची, अद्रक आणि जिरं हे वाटून घेणार आहे. असं भरून मेथीला थोडंसं फ्राय करून घेणार आहे तेलामध्ये. तुम्ही कच्ची टाकू शकता. मी तेलात थोडे फ्राय करते. तेल टाकले. आता याच्यामध्ये वाटलेलं वाटण टाकणार आहे मी. त्याला थोडंसं चांगले फ्राय झाले. त्याच्यात थोडासा ओवा टाकूया आपण. लाल तिखट, साखर, तुमच्या चवीनुसार मीठ टाकायचं, हळद. आता याच्यामध्ये आपण कट केलेली मेथी टाकून घ्यायची. थोडीशी फ्राय करायची, जास्त शिजवायची नाही आपल्याला. तर असं हे करून घ्यायची म्हणजे कच्चा पण निघून जाईल. आपण 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतले. थोडंसं मीठ घ्यायचं आपल्याला. आपण मेथीमध्ये टाकले शिजताना थोडंसं मीठ. चण्याचा आटा घ्यायचा. 2 टेबलस्पून चण्याचा आटा टाकायचा. मेथी आपण फ्राय केलेली ती टाकून घेऊया. मेथी फ्राय केली ही टाकून घ्यायची. आता याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं. असं पीठ भिजून घ्यायचं चांगलं. पाणी टाकून थोडंसं तेल टाकून घ्यायचं. असं पिठाला तेल टाकून घ्यायचं आणि आता पीठ हे चांगलं मळून घ्यायचं. थोडं पाणी टाकून आता हे मळून घ्यायचं. थोडं पाणी ओतायचं आणि मळून घ्यायचं पीठ. आता हे बघा आपला मेथीचा थेपल्याचं पीठ तयार झाले. जास्त घट्टही नाही करायचं आणि जास्त पातळही नाही करायचं. तुमच्याकडं कसुरी मेथी असेल ते टाका. माझ्याकडे नव्हती म्हणून मी नाही टाकली. आता याच्यावर थोडंसं तेल टाकून घेऊया आपण. तेल टाकून याला गोळ्याला पुन्हा आपण चांगलं मळून घेऊन थेपले बनवण्यासाठी चांगलं तयार झाले पीठ. आता आपण थेपले बनवून घेऊया. आपलं पीठ चांगलं हे झाले. आता आपण याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया. छोटे एवढे गोळे करून घ्यायचे. पटपट आपल्याला लाटता येईल. जास्त जाड पण नाही, जास्त पातळ पण नाही, असं मध्यम लाटून घ्यायचं. आता गॅसवर आपण पॅन तापायला ठेवलाय थेपले भाजण्यासाठी. आता आपण थोडंसं तेल टाकून घेऊया. असं थेपला टाकून घेऊया भाजण्यासाठी. थोडंसं थांबायचं 2-3 मिनटं आणि मग नंतर याच्या साईडने असं तेल टाकून घ्यायचं. तर आपला थेपला खालून चांगला भाजलाय का बघूया आपण पलटी करून. हे बघा छान भाजले. असा हाताने दाबायचा आणि वरतून अजून तेल सोडायचं असं छान. मग त्याला असं चांगला भाजून घ्यायचं. बघा आपला मेथीचा थेपला कसा छान झाला आहे. तुम्ही दह्याबरोबर, चटणीबरोबर, लोणच्याबरोबर, कशाबरोबरही खाऊ शकता. मस्त असा बनवायचा थेपला. जास्त जाडे नाही, जास्त पातळे नाही. बघा आपण असं छान बनवला आहे. असाच तुम्ही बनवून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.